आज आपण गव्हाच्या पिठापासून खमंग असे शंकरपाळे करणार आहोत. त्याच्यासाठी हे मी थोडंसं जाडसर असं पीठ घेतलं आहे दळून, थोडे गहू भाजून आणि असं थोडं जाडसर असं पीठ घेतलं आहे. मग एकदम गहू भाजलेले नाहीत, थोडे भाजलेले आहेत आणि त्याचं जाडसर असं पीठ काढून घेतलं आहे 1 मोठी वाटी. त्यामध्ये आम्ही पाव वाटी रवा घालणार आहे, थोडी खसखस घालणार आहे, खसखसीनं छान खमंगपणा येतो. थोडे तीळ घालणार आहे, थोडी वेलची घालणार आहे. वेलची किंवा जायफळही छान लागतं ह्याला, पण आत्ता मी वेलची घालणार आहे. आणि हे शंकरपाळे मी गुळाचे करणार आहे. महत्त्वाचं त्याच्यात म्हणजे गुळाचे खमंग असे शंकरपाळे करणार आहे. चवीनुसार मीठ, जरी गुळाचा पदार्थ असला तरी किंचित मीठ लागतं. असं आता हे आपण साहित्य तयार करून घेतलं. आता दुसरं म्हणजे काय, तर हे मी चमचाभर तेल गरम होत ठेवलं आहे. याच्यावर मी कडकडीत असं मोहन घालणार आहे. हे बघा, म्हणजे आपले शंकरपाळे खुसखुशीत होतील. हे सगळीकडे आता मी चोळून घेणार आहे. आणि जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या साधारणपणे पाऊण पट असा हा मी गूळ घेतला आहे. आणि हा गूळ मी इथे 1 भांडं पाण्यात विरघळत घातला आहे, म्हणजे आपला वेळ कमी मोडावा यासाठी, म्हणजे अगोदरपासून तयारी करून ठेवली आहे मी. झटकन कृती तुम्हाला दाखवता यावी यासाठी. आता पहिल्यांदा काय करणार आहे, तर हे सगळं मोहन मी व्यवस्थित या पिठाला चोळून घेणार आहे. हे बघा, असं व्यवस्थित लावून घेतलं की आपले शंकरपाळे सगळीकडे खुसखुशीत असे होतील, चिवट होणार नाहीत. आणि हे आता मी गार पाण्यातच मी गूळ विरघळवला आहे. ज्या वाटीनं गूळ घेतला त्याच वाटीनं पाणी घेऊन मी हा विरघळवून घेतला आहे. आणि गुळाचं प्रमाण हे कमी जास्त आपण करू शकतो. ज्याला गोड जास्त हवं असेल त्याने गूळ जास्त घालावा, ज्याला कमी हवं असेल त्याने कमी. आम्ही मिडियम खातो त्याच्यामुळे, म्हणजे एकदम गोड नाही एकदम कमी गोड नाही. आता हे मी गुळाचं पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घेणार आहे. छान एकदम मस्त. बाहेर जर पाऊस पडत असेल ना, तर हे सगळे असे शंकरपाळे खूप छान लागतात बाहेर बसून खायला. बाहेर मोठा पाऊस वगैरे असतो अशा वेळेला ह्या रेसिपी छान वाटतात. विशेषतः आषाढ महिन्यात हे सगळे प्रकार करतात. आता आषाढ उद्यापासून सुरू होतोय. जरा मी थोडं जाडसर असं पीठ घेतलं आहे, एकदम असं बारीक नाही आहे. हे बघा, व्यवस्थित आपलं बरोबर पाणी पण तेवढंच होणार आहे. वाटलं तर थेंबर पीठ घालायचं गव्हाचं, कारण आपण रवा घातला आहे तो फुगेल. आपला छान गोळा मळून तयार झाला. आता आपण हा मुरत ठेवणार आहोत. साधारण अर्धा तास जरी मुरला ना तरी तो छान होईल. त्याच्यासाठी असं ठेवते, मग आपण पुढची कृती दाखवते तुम्हाला. छान मळून तयार झाला आहे. चांगला अर्धा तास भिजलं आहे आणि सुंदर असं मळून तयार झालं आहे. आता आपण याचे 2 भाग करणार आहोत. मी पोळपाट्यावरती लाटणार आहे. एकदम पातळ करायचे नाही ह्या. इकडे हे मी रिफाईंड तेल तापतही ठेवते. असं लाटते. हे थोडं जाडच लाटायचं असतं.
त्याच्या आपण आपल्याला हव्या त्या आकाराच्या शंकरपाळ्या कापू शकतो. खमंग खुसखुशीत असे हे शंकरपाळे होतात. गुळाचे असल्यामुळे आणखीनच टेस्टी लागतात. आता हे आपण जे शंकरपाळे केले ते आपल्याला फुगवायचे नाहीत, म्हणून आपण काय करणार आहोत, हे अशी थोडी थोडी त्याला होलं पाडणार आहोत. म्हणजे इकडे तर आपले हे खुसखुशीत खमंग होतील, फुगले की काही वेळा नरमही पडतात, म्हणून हे आपण असं ठेवणार आहोत, असं करणार आहोत. हे आपले हे फुगणारही नाहीत आणि खुसखुशीत होतील. मी आज सोडलेत कढईत आणि मंद आचेवर आपण हे भाजून काढणार आहोत. मात्र आपण हे मंद आचेवर तळायचे, कारण मुळात गुळाचे त्याच्यामुळे ते चॉकलेटी असे होतात. पण खूप एकदम खमंग खुसखुशीत असे हे आपले शंकरपाळे होणार आहेत. काही ठिकाणी याला गुळाच्या कापण्या पण म्हणतात, गव्हाच्या गुळाच्या कापण्या असंही याचं नाव आहे, पण आम्ही याला शंकरपाळेच म्हणतो. विशेषतः या गोष्टी पावसात केल्या जातात. बाहेर पाऊस पडत असताना घरात बसून असं हे छान खायला मजा येते. हे बघा असे चॉकलेटी असे रंगाचे आता आपले हे सुंदर असे खमंग खुसखुशीत असे शंकरपाळे. नंतर तुम्हाला दाखवते तोडून कसा झाला तो, जिभेवर टाकताच विरघळणारा. कलर बघा किती सुंदर दिसतोय तो, आणि त्याला तेलही राहत नाही, अजिबात तेल राहत नाही. दाखवते तुम्हाला नंतर. असाच एक खजुरी म्हणून प्रकार करतात, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. खजुरी म्हणजे मोठा शंकरपाळा करतात, तोही तुम्हाला एकदा मी दाखवणार आहे, पण तो मैद्याचा करतात. हा मी आज भाजलेल्या गव्हाचं पीठ घेऊन केला आहे, त्याच्यामुळे तो आणखीन खुसखुशीत झाला आहे. कच्चं गव्हाचं पीठ घेतात, पण मी भाजलेलं घेतलं आहे. किती सुंदर कलर आला आहे, एकदम ब्राऊन असा. लागणार आहेत तर एकदम भारीच. खुसखुशीत असे गुळाचे शंकरपाळे, भाजलेल्या गव्हाच्या पिठाचे गुळाचे शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहेत. त्याचा व्हिडिओ मी कसा केला आहे हे पूर्णपणे तुम्ही बघा. किती खुसखुशीत झाले ते बघा. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा आपला हा शंकरपाळा झालेला आहे बघा. कसाही मोडलात तरी एकदम खुसखुशीत. हे बघा इतका सुंदर असं शंकरपाळा झालेला आहे. असे शंकरपाळे तुम्ही नक्की करून बघा. फुगू नये त्याच्यासाठी आम्ही ह्याला टोचे मारलेले आहेत. आम्हाला फुगून असे ते मऊ पडतात, म्हणून असे खुसखुशीत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही ही ट्रिक केलेली आहे. तुम्हीही असं करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.